मित्रांनो नमस्कार, मी पवन आडे संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपला अधिकार ही मालिका आपण संघर्ष टीव्हीवर सुरू केलेली आहे आणि या आपला अधिकार मालिकेमध्ये आपला जो काही अधिकार आहेत नागरिकांचा प्रत्येक मुद्द्यांवर आपण व्हिडिओ बनवत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण जाणून घेणार आहोत, जर आपल्यावर खोटी FIR झाली, खोटी रिपोर्ट झाली पोलीस स्टेशनमध्ये, तर आपण काय करू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत। साधारणतः माणूस घाबरून जातो मित्रांनो, खोटी FIR झाली तर घाबरून न जाता काही मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहोत, त्या मुद्द्यानुसार आपण पुढे जावे आणि त्या FIR वर आपण कारवाई करावी। तर सर्वप्रथम काय आहे मित्रांनो, अटकपूर्व जामीन मागण्याचा अधिकार। तुम्हाला जर तुमच्यावर खोटी FIR झाली तर कलम 452 नुसार तुम्ही सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालयात हायकोर्टमध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करू शकता। तुमच्यावर FIR झाली तर न्यायालय जामीन मंजूर करून तुम्हाला अटकेपासून संरक्षण देऊ शकतो। जर तुमच्यावर खूप मोठा गुन्हा दाखल झाला, FIR केली, खोटी FIR केली खूप मोठ्या गुन्ह्यासाठी, तर तुम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकता आणि तिथे तुम्ही जामीन अटकेपासून संरक्षण घेऊ शकता। दुसरा म्हणजे खोटी FIR रद्द करण्याचा अधिकार। आता रद्द करण्याचा अधिकार कसा आहे, उच्च न्यायालयात FIR रद्द करण्याची दाखल करू शकतात, याचिका दाखल करू शकता। त्यासाठी कलम 528 नुसार जर तुमच्याकडे निर्दोष असण्याचा काही पुरावा असेल तर, आता कोणकोणते पुरावा, जसं की CCTV, कॉल रेकॉर्डिंग, मोबाईलचा लोकेशन किंवा इतर काही कागदपत्रे आणि काही असेल तर तुमच्याजवळ, जे की तुम्हाला साबित करू शकते की हे माझ्यावर या वेळेस मी इथे नव्हतो आणि यांनी माझ्यावर खोटी FIR दाखल केली, तर तुम्ही ते पुरावा तिथे सादर करू शकता। तिसरा म्हणजे तपासादरम्यान तुमचे अधिकार। तपास अधिकाऱ्यांसमोर पुरावे मांडणे, म्हणजे तपास अधिकारी जे पोलीस आहेत त्यांच्या समोर पुरावे मांडायचं। कोणकोणते, हेच CCTV, मोबाईल लोकेशन, मी यावेळेस इथे नव्हतो, फोटोज काही असेल, व्हिडिओज, तुमच्याजवळ जे काही असेल ते तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना द्यायचे। तुम्ही तिथे भेटून ह्या घटनेच्या वेळी उपस्थित नव्हता म्हणून तुम्ही तिथे सांगू शकता, म्हणजे ही तक्रार खोटी आहे असे तुम्ही त्यांना सांगू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही अर्ज करू शकता लिखित स्वरूपात, जसं की SP आहेत। जर तुम्हाला हे पोलीस सहकार्य करत नसेल तर तुम्ही वरिष्ठ अधिकारी जे SP आहेत आपल्या जिल्ह्याचे, तिथे जाऊन तुम्ही त्यांना अर्ज देऊ शकता, तुम्ही तक्रार अर्ज सादर करू शकता। तेव्हा SP यांना आदेश देतो संबंधित पोलीस ठाण्यात यांच्याजवळ हे फोटोज, व्हिडिओज, लोकेशन हे पुरावे आहेत, यांना तुम्ही त्या FIR मधून काढू शकता। आता चौथा म्हणजे खोटी तक्रार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार। जर तुम्ही न्यायालयातून निर्दोष सुटले तर मित्रांनो, तुम्ही खोट्या गुन्ह्यात जर तुम्हाला FIR दाखल केली आणि न्यायालयात तुम्हाला निर्दोष सोडले, तर तो जो व्यक्ती आहे ज्याने तुमच्यावर आरोप केले, FIR दाखल केली, त्यांच्या विरोधात तुम्ही कलम 248 नुसार एखाद्या व्यक्तीवर जाणीवपूर्वक खोटी तक्रार केल्याबद्दल पोलीस किंवा न्यायालयात अर्ज दाखल करू शकता। तुम्ही त्यांच्या मानहानीचा दावा सुद्धा करू शकता। त्यानंतर दुसरा म्हणजे मानहानीचा, म्हणजे तुम्हाला जे काही त्रास झाले, जे काही तकलीफ झाली, म्हणजे एवढे दिवस तुमच्यावर FIR झाली, एवढे तुम्ही त्यानुसार त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करू शकता, म्हणजे पण ते वकिलाच्या माध्यमातून। तर मित्रांनो, महत्त्वाची सूचना काय आहेत, शांत रहा, पुरावे गोळा करा। सर्वात आधी तुम्ही निर्दोष असल्याचे सर्व डिजिटल पुरावे, साक्षीदार हे सर्व वकिलांना द्या, पोलिसांना द्या आणि तुमच्याजवळ सुद्धा ठेवा आणि वकिलांचा सल्ला घ्या। महत्त्वाचं म्हणजे जे वकील योग्य आहेत त्या वकिलांचा सल्ला घ्या, हेच मी तुम्हाला सांगू शकतो। तर मित्रांनो, हा होता तुमचा अधिकार। खोटी FIR झाली तर तुम्ही घाबरू नका, बिनधास्तपणे। आणि शेवटी काय होतं ना, तुमच्यावर तक्रार झाली, किती खोटी तक्रार झाली, तर न्यायाधीश जो असतो न्यायालयाचा, तो तुम्हाला निर्दोष सोडतो। त्यांना समजून जाते की ही पूर्ण खोटी तक्रार आहेत आणि त्यावेळेस तुम्ही निर्दोष सुटताच, टेन्शन घ्यायची गरज नाही। तर हा होता मित्रांनो आपला अधिकार। आशा आहे की तुम्हाला हा अधिकार समजला। पुढच्या मुद्द्यात आपण अजूनही एका वेगळ्या गोष्टींवर आपला अधिकार समजून घेणार आहोत। तुम्हाला कोणत्या मुद्द्यांवर पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा
आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांना जरूर शेअर करा, कारण त्यांना त्यांचा खोटी FIR दाखल झाली तर त्यांचा अधिकार त्यांना समजलं पाहिजे. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.